झी 24 तास एक पाऊल पुढे। यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या समारोपासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कराडमधील यशवंतराव चव्हाणांच्या समाधीला पुष्पचक्र अर्पण करून त्यांना अभिवादन केलं। तसंच यावेळी यशवंतराव चव्हाण यांना 12,000 शालेय विद्यार्थ्यांनी गीत गाऊन आदरांजली वाहिली, तर विधान भवनातही महाराष्ट्राच्या शिल्पकाराला आदरांजली वाहण्यात आली। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विधिमंडळ सदस्यांनी विधान भवन परिसरामधल्या यशवंतरावांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत महाराष्ट्राच्या शिल्पकाराचं स्मरण केलं। येत्या 23 तारखेला शताब्दीचा औपचारिक कार्यक्रम मुंबईमध्ये राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते होणार आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी विद्यार्थ्यांना यशवंतराव चव्हाण यांचे विचार आत्मसात करण्याचा सल्ला दिलेला आहे। येत्या 23 तारखेला शताब्दीचा औपचारिक कार्यक्रम मुंबईमध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते होणार आहे। महाराष्ट्राच्या विकासाचा हा भक्कम पाया स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जातीनं रचल्यामुळेच अनेक पातळीवर किंवा वेगवेगळ्या आघाडीवर असलेल्या आजच्या पुरोगामी महाराष्ट्र बघण्याची संधी ही आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी मिळाली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।